हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. एकाच माळेचे मणी भाग 2. मण्यांचा रंग आकार निराळा असला तरी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. प्रत्येकजण त्याला शक्य असेल त्याला भीती दाखवून स्वतःला दादा म्हणवून घेत अधिकार गाजवत असतो. त्यात त्याचा अहंकार शमत असतो. मोठे भावंड लहान भावंडाला भीती दाखवते, प्रसंगी मारही देते. मोठी माणसे लहान मुलांना भीती दाखवत असतात. नवरा पत्नीला भीती दाखवत असतो. शाळेत मास्तर मुलांना भीती दाखवतात. अधिकारी हाताखालच्यांना भीती दाखवतो. गावगुंड गल्लीकरांना दहशत निर्माण करून भीती दाखवतात. पुरोहित यजमानाला देवदेवतांची भीती दाखवतात. भगत भोळ्या भाबड्यांना देवस्कीची भीती दाखवतात. दुर्जन सज्जनांना भीती दाखवतात. पोलीस दिसेल त्याला रस्त्यात अडवून कायद्याची भीती दाखवतात. सरकार कायद्याची भीती दाखवते. बलाढ्य राष्ट्र दुर्बल राष्ट्राला भीती दाखवत असतात. ही यादी किती लांब झाली पहा. कुटुंबीय, शासनकर्ते, कर्मकांड करणारे, शिक्षण देणारे, भौतिक, धार्मिक अशी सर्वत्र शिक्षेची भीती घातली जात आहे. धाक दपटछाचे साम्राज्य आहे. भय इथले संपत नाही अशी स्थिती आहे. कोणीही प्रेमाने, मायेने, वात्सल्याने, समजुतीने, ज्ञानाने समजावून सांगायला आणि कोणी तसे समजावून सांगू लागल्यास समजावून घ्यायला तयार नाही. जो तो दंड थोपटून आखाड्यात उतरलेला आहे. प्रत्येकाचा अहंकार कसा फुललेला आहे. ज्याला शक्य असेल त्याच्याकडून लोकांना भीती दाखवून सुधारण्याचा, स्वार्थ साधण्याचा, सत्तापिपासूपणा गाजवण्याचा, अहंकार फुलवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. यामुळे या अतिसुंदर, मनमोहक, अप्रतिम आणि दुर्मिळ अशा वसुंधरेचा नरक झाला आहे. कारण भीती दाखवणे सोपे आहे, प्रेम करणे फार कठीण आहे. ठार मारणे सोपे आहे, जगवणे महाकष्टदायक आहे. विध्वंस करणे सोपे आहे, सृजन करणे मेहनतीचे काम आहे. रडवणे सोपे आहे, हसवणे दुर्लभ आहे. वृक्ष कापणे सोपे आहे, परंतु एक वृक्ष लावणे, तो वाढवणे अति कठीण आहे. यात पुण्यही पापासारखे वाटू लागते. सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण होते. विश्वास उडतो. कोणी पाणी द्यायला लागला तरी विष देत आहे की काय अशी शंका येते. कोणी मदतीचा हात पुढे केला तरी नरकाची बेडी वाटते. हा दहशतीचा बाह्य दृश्य प्रवास सोपा आहे. त्यात बेडरपणे बेभान होऊन उडी मारणे सोपे आहे. परंतु अंतरीचा, अदृश्याचा अदृश्य प्रवास भावभक्तीने, प्रेमाने ओथंबलेला आहे. त्यात उडी घेणे धाडस आहे. लोक भीतीमुळे दबले जातात, परंतु यालाही कुठेतरी मर्यादा असते. ती मर्यादा संपली की स्फोट होतो. लोक क्रांती करतात. हे भीत असलेले लोकच सज्जन असतात. त्यांच्यावर सत्तेची, ताकदीची कुऱ्हाड चालवू नका. त्यांना सुधारण्याऐवजी तुम्ही सुधारा. तुम्ही निर्भय न होता अभय व्हा. जग तुमचेच आहे. When people are hungry, it is because their rulers eat too much tax grain. Therefore, the unruliness of hungry people is due to the interference of their rulers. That is why they are unruly. The people are not afraid of death because they are anxious to make a living. That is why they are not afraid of death. It is those who interfere not with their living that are wise in exalting life. जेव्हा प्रजा भुकेजलेली असते तेव्हा त्याचे कारण म्हणजे सत्ताधारी करांना खूपच खात असतात. यास्तव भुकेजलेल्या लोकांचा उद्रेक सत्ताधाऱ्यांच्या अतिहस्तक्षेपामुळे होत असतो. यामुळेच ते उपद्रवी असतात. प्रजा मृत्यूला मुळीच भीत नाही, कारण ते उपजीविका भागवण्यात जास्त उत्सुक असतात. म्हणून ते मृत्यूला भीत नाहीत. यास्तव जे त्यांच्या उपजीविकेत हस्तक्षेप करत नाहीत ते सुज्ञ प्रजेचे राहणीमान उंचावतात. कुंपण शेत खाते. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा प्रजा भुकेजलेली असते तेव्हा त्याचे कारण म्हणजे सत्ताधारी करांना खूपच खात असतात.
शेतकरी शेत लावत असतो, धान्य पिकवत असतो. बाहेरून माणसे, पशुपक्षी येतात आणि ते आयतेच उगवलेले धान्य चोरून खातात. यासाठी तो शेतकरी शेताचे, धान्याचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण घालतो. तेथे संरक्षक नेमतो की ज्याने चोर, पशु, पक्षी यापासून शेताचे, धान्याचे रक्षण करावे. असा रक्षक त्याला मिळणाऱ्या पगाराचा धनी असतो. त्याचा शेताशी किंवा त्यातील धान्याशी काहीही संबंध नसतो. परंतु तेथे नित्य नियमित राहून राहून त्या संरक्षकाची बुद्धी फिरते आणि ती तिरकी धावू लागते. तो त्या धान्याची प्रथम चव पाहतो, मग त्याने पोट भरू लागतो आणि शेवटी ते धान्य विकूही लागतो. गोड बोलून अर्धेलीने शेत लावायला घेतो. दयाबुद्धीने मालकाला तुटपुंजे असे काही किरकोळ देतो, म्हणजे स्वतःला लोणी ठेवतो आणि मालकाला ताक देतो. मालक उपाशी राहतो. मालकाशी जराही न बिचकता धादांत खोटे बोलतो. धान्य कमी कसे पिकले त्याची असत्य रसभरीत कारणे सांगतो. स्वतःच्या मनात आपल्या चोरीचे उदात्तीकरणही करतो. जो राखी तो चाखी, हजीर तो वजीर, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर. मालक दुसरा असला तरी प्रत्यक्ष मी कसतो आहे. घाम मी गाळायचा आणि मालकाने नुसते बसून खायचे. हळूहळू हे त्याचे उदात्तीकरण वैयक्तिक न राहता समाजवाद या नावाने ते एक तत्त्वज्ञान म्हणून जाहीर होते आणि जनतेच्या रेट्यापुढे जमिनीचा मालक भिकेला लावला जातो. सर्वसामान्य जनता खुश होते की राजे, सरदार, अंमलदार, जमीनदार, नबाब, खोत, पाटील, ठाकूर, स्वामी, शेठ, इनामदार, वतनदार, मालक, साहेब इत्यादी गेले आणि शेत प्रत्यक्ष कसणारा मालक झाला. शेताला आपल्या रूपाने नवीन मालक मिळाला. आपण मालक झालो या उन्मेषात हे लक्षातच येत नाही की हे सर्व ज्यांच्या पुढाकाराने झाले ते पुढारी आता आपले हुकूमकर्ते झाले आहेत. यात आपण जसे होतो तसेच हुकमाचे गुलाम आहोत. मालकाची जागा आपण घेतली आणि आपला ताबा हुकूमकर्त्यांनी घेतला. आपण जसे होतो तसेच हुकमाचे गुलाम आहोत. आपण पूर्वी जमिनीच्या मालकाला रतीब घालत होतो, आता सरकारला कर या गोंडस नावाखाली रतीब घालत आहोत. रतीब चुकलेला नाही. पूर्वी मालकाशी पटले नाही तर त्याची जमीन त्याच्या ताब्यात देऊन आपण इतर काही करायला मोकळे होतो. आता तसे नाही. कर चुकवला तर जमीन सरकारात जमा होतेच, वर तुरुंगात जावे लागते. इतर काही करायची, मोकळा श्वास घ्यायची सोय राहिलेली नाही. पूर्वी आपण कुंपण होतो आणि शेत खात होतो. आताही आपणच कुंपण आहोत, मात्र सरकार शेत खात आहे. हरि ओम.